आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि यांचे उपस्थित असलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज मी तुमच्या समोर माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर माझे विचार मांडणार आहे. ज्या देशात नसेल गरिबी लाचार, ज्या देशात नसेल गरिबी लाचार, जिथे प्रत्येकाला मिळेल समान अधिकार, तिथे प्रत्येकाला मिळेल समान अधिकार, असा असेल माझ्या स्वप्नाचा भारत सुंदर आणि महान. मित्रांनो, आज आपला भारत देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगभरात प्रगती करत आहे. परंतु माझ्या स्वप्नातला भारत हा केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसेल, तो तर नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या तितकाच बलवान असेल. माझ्या स्वप्नातल्या भारताची प्रमुख वैशिष्ट्ये अशी असतील. पहिलं प्रमुख वैशिष्ट्य असं असेल, भेदभावमुक्त समाज, जिथे जात, धर्म, पंथ किंवा लिंग यावरून कोणामध्ये भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि सन्मान मिळेल. माझ्या स्वप्नातल्या भारताचं दुसरं वैशिष्ट्य असं असेल, शिक्षण आणि रोजगार, जिथे प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मोफत किंवा परवडणाऱ्या दरात मिळेल. शिकून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या हाताला सन्मानाचा रोजगार असेल. तिसरं वैशिष्ट्य असं असेल, सुरक्षित आणि सशक्त महिला. माझ्या स्वप्नातल्या भारतातल्या महिला संपूर्णपणे सुरक्षित असतील. रात्रीच्या वेळी कोणती भीती न बाळगता त्या मुक्तपणे वावरू शकतील आणि देशाच्या प्रगती बरोबरीने वाटा उचलतील. माझ्या स्वप्नातल्या भारताचं चौथं वैशिष्ट्य असं असेल, सुजलाम सुफलाम शेती. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नातल्या भारताला शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळेल आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल. आपला शेतकरी सुखी आणि कर्जमुक्त असेल. पाचवं वैशिष्ट्य असं असेल, व्यसनमुक्त आणि निरोगी तरुण. आमची तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे माझ्या स्वप्नातील भारत हा संपूर्णपणे व्यसनमुक्त आणि निरोगी तरुण असेल. माझ्या स्वप्नातील भारतातलं शेवटचं वैशिष्ट्य असं असेल, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी मुक्त. जिथे कायद्याचे राज्य असेल आणि भ्रष्टाचाराला कोणताही थारा नसेल, तिथे प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि योग्य न्याय मिळेल. शेवटी एवढेच म्हणेन, आज स्वातंत्र्य दिनी केवळ तिरंगा फडकवणे पुरेसे नाही, ती तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा देश घडवणे हे केवळ सरकारचे काम नाही, ती तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाचे जबाबदार नागरिक बनून प्रामाणिकपणे काम केले तर तो दिवस दूर नाही. आपला भारत देश पुन्हा एकदा जगात विश्वगुरु म्हणून सर्वांनी ओळखला जाणार. चला तर मग आज एकजुटीने प्रयत्न करण्याची शपथ घेऊया. जय हिंद, जय भारत.